सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम श्री नवयुग नाट्य मंडळ सविनय स्वतंत्र विचारांवर काल्पनिक हृदय स्पर्शी वगनाट्य नवजात कोमेजनी करी नवजात कोमेजनी करी अर्थात राधाचा सरकारी भाव राधाचा सरकारी भाव राजा राजा विजय करते युवराज समर धीरज चव्हाण पाटील ऋतिक पांचाळ पाटील पुत्र प्रकाश अनिकेत कारकर पाटील पुत्री प्रतिभा यश यादव सेनापती संग्राम विनय बने दूर कलमापदांनी भुजंग उमटे भगवंत पांचाळ सिपाही जीवा प्रफुल्ल शिवाने सिपाही शिवा हर्षद शिवाने सविनय सरसा चालू नका नवलाई नवजन नाट्य नाव मंडळ वगनाट्य नवजात कोणतरी प्रधानजीचा सैतानी डाव अर्थात प्रधानजीचा सैतानी डाव प्रधानजीचा सैतानी डाव मायबाप रसिको, या वगनाट्याच्या माध्यमातून परवाच घडलेली दिव्यामध्ये घटना असू द्या किंवा आता चाललेलं कलियुगातील हे सार सत्र असू द्या, त्याच्यावरती भाष्य करणारं वगनाट्य आहे मुलगी जगवा मुलगी वाचवा. मोहिमेसाठी चाललो होतो. म्हटलं पाटलांवर कामगिरी सोपवावी आलो होतो. बाबा घरी नाहीत मालक. कुठं आहे? मग त्यांना बोलावून घे. अहो बाबा खूप दूर लांब गेले. त्यांना बोलवून घे म्हणे राज्याचे प्रधान आले त्यांना भेटायला. मी सांगू काही जे काय आहे ना तर मला सांगा ना. तुला मुकाटा सांगतोय महत्वाचा बोलवून घे नाहीतर या संसद धडवेला करेन. ठीक आहे बाबा येतो. हा थांबा इथं दिले होते बाबा. घरी घरी मुलगी एकटीच आहे. डाव तर साधलाच पाहिजे.
मुले अबे हे मुले जी मालक. थोडं पाणी घेऊन ये. आलेच मालक आले. हॅलो. ये ये बोल बोल तुझं नाव काय? प्रतिभा. प्रतिभा नाव माझं. नावाप्रमाणे प्रतिभा तर तुझ्या ठासून ठासून भरले. सोडा मालक सोडा. ये अशी जवळ ये. सोडा मालक सोडा. दादा बाबा आले तर ह्याचे परिणाम वाईट होते. ह्या भुजंगाची पट्टराणी बनशील. ये ये अशी जवळ ये. या भुजंगाची इच्छा पूर्ण कर. ये रामखोर राजकुमार. उभे राहू शे. अरे माझ्या वाट्यातून बदलाव. मला माझी शिकार करू दे, नाहीतर याचा परिणाम खूप महाग पडते तुला. असं तू माझ्याशी दोन हात करणार? हा शोर पराक्रम आहे. भुजंग या राज्याचा प्रधान. ठीक आहे. राजकुमार. अरे 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 देवा, माझ्या मुलीची अवस्था अशी कोणी केली आहे? राजकुमार, माझ्या मुलीची अवस्था अरे रे परमेश्वरा. परमेश्वरा, काय इतका घोर वाचतोस रे तू? काय इतका घोर वाचतोस? देवा, अरे माझ्या मुलीची अरे तुला भगवत नाही का रे परमेश्वरा? अशा नराधमांना जन्माला तरी केलेला. अरे 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 या नराधमांना शिक्षा तरी दिला रे. महाराज तुम्ही पाहताय ना काय अवस्था होते या मुलीची. महाराज आज तुम्ही असते तर अशी अवस्था झाली नसते हो. राजकुमार, माझ्या मुलीची अवस्था अशी कोणी केली? अरे परमेश्वरा, अरे परमेश्वरा. नाही रे, एक बाप म्हणून मी काहीच करू शकत नाही रे. काही करू शकत नाही. एक बाप म्हणून मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही.
माझ्या मुली जेवणचा गोळी अरे अरे नाराजवा तुला लाज नाही वाटत का रे एका पोरीवरती हात उचलताना काही पण घरच्याला लाज वाटत नाही काय अरे अरे रे चला चला मुली खूप मुली पैसे लाव दिवसाने मामी आलो गावा मालमी आलो गावा उसाला कोंबडी झाकून ठेवा मामी आलो दिवसाने मामी आलो गावा मामी आलो गावा उसाला कोंबडी झाकून ठेवा मामी आलो दिवसाने मामी आलो गावा मामी आलो गावा उसाला कोंबडी झाकून ठेवा मामी आलो बऱ्याच दिवसांनी आम्ही आलो गावात. तू गावाला गेला? अरे गावाला यायचं काय करू? हा शेत काय सुट्टी देत नाही. अरे सुट्टी देत नाही. हा आपला पाचकुड्या आपला करणार राहतो मी. अरे पाचकुड्या शेत आपला गावाला जाऊन कोंबड्या आलो. पण काय विषय माहितीये काय? अरे माझं लग्न झालं. तुला पण माहितीये तुझं लग्न झालं. पण तुला माहितीये काय पाळणा काय पाळणा काय हलत नव्हता. बरोबर काय आवाज पाहिजे आवाज. पाळणा काय हलत नव्हता. आपण प्रयत्न करतोस ना. अरे प्रयत्न काय तुला काय सांगू प्रयत्न खूप केले. शेवटी देवाला सांगितलं पालखी आली घरात.
त्या महाराजा नारळ देतोय. मान्य करून घ्या नाही माझ्या घरात पांगणा. अजून काय जेवण ऐकले बरोबर जेव्हा ऐकतो काय हे बोलल्यामध्ये एका भक्ताची इच्छा पूर्णच करणार रे. पूर्ण करणार पण काय झालं काही महिन्याने माझी बायको बालकन झाली. आणि देवाची काय कृपा मला तिळ तुला तिळ दिला अरे लोकांना तिळ होत की काय आवाज सांगली काय मग काय सांगू सांभाळताना माझं नाकी नवायलंय. तुझं नाकी नऊ कसल्या अरे कामाला जाऊ की त्याला सांगू. अरे पण बायको होती ना घरात. बायको काय तिघांना समजे दोघा ठीक आहे बरोबर की नाही. हा मग आता ह्याच्यावर मी तरी काय बोलू. अरे चल कामाला पण येतो आपला मित्र बरोबर की नाही. मी काय म्हणतो काय म्हणतोस. जीवा भावाचा माझा मित्र आपल्याला अडचणी कामाला येतो बरोबर की नाही. एका घरातली जात बरोबर ना. मग मी काय म्हणतो एक चेडू तू समजतोस काय जाऊ नको माझे पोरा मी सांभाळतो पण तू जाऊ नको. हे राज दरबाराची पोरे जबाबदारी घेणार एकटा. अरे मग तू मला देतोय तुला लाज वाटते काय. लाज वाटते म्हणजे काय करू देव देताय तो छप्पर ऐका देव देताय तो छप्पर फाड घेत आहे तशीच माझ्या औषध. पण मी काय म्हणतो तुझी घर या दिवसांनी आम्ही आलो गावात खुर्च्याला कोंबडीत टाकून ठेवा मस्तपैकी मटण पेटवलं काय निघेल बरोबर ना. हा अरे मस्तपैकी पेटवून आलो. तू रेटवलंस आता महाराजी तिथे आपली रेटवती. मला काय माहित नाही राज दरबारात मी आराम करतो जरासा. शिवा दिवसा ढवळ्या एका पालिकेवरती अतिप्रसंग झालेला असताना सुद्धा राज दरबारात इतका सन्नाटा. शिवा कुठं आहे. शिवा कुठं आहे. शिवा या राज दरबारात विजयनगरामध्ये एका पालिकेवर अतिप्रसंग झालेला असताना सुद्धा शक्क शिवा कुठं आहे. काय तू दंडात्मक कारवाई करे का. शिवा अरे मेरा इथं साल्टा निघेगा. राज शिष्टाचार पालन करावा. या विजयनगरीचा सर सेनापती संग्राम राज दरबारात हजर असताना चक्क हरामखोर. पण तो कोंबडी गाऊन आलाय. फक्त शिवा कुठं आहे. काही हरकत नाही. शिमग्यातून पण 12 वाजता गेले. वा चक्क शिवा राज गादीवरती झोपा काढतोय. अरे या विजयनगरीचं राज सिंहासन आहे. कित्येक सरदार या सिंहासनासाठी यमसदने गेले. त्या सिंहासनावर हरामखोर शिवा चक्क झोपा काढतोय. जीवा आज शिवाची परीक्षा घेऊया. चांगलीच परीक्षा घ्या.
हे सगळं आपल्या बाजूला हे सगळं आपल्या बाजूला आहेत ना चेकले बोले शिवा शिवाची परीक्षा उडव लागले चेकल्या तुला शॉक बसतोय अरे भावा, काय सांगत होता माझा धूर निघतो शिवा महाराज एक याचक आपल्या राज दरबारामध्ये आपल्याकडे काही मागण्यासाठी आलाय. अरे जीवा महाराज जीवा नाही काय तो शिवा बोललाय मी जीवा बोलला याला उत्तर देव अरे दे बाबा दे ना भाग आहे आता का तुझं काय प्रश्न शिवा शिवा प्रश्न एकच आहे. हे राज दरबारामध्ये फार मोठा अन्याय झालाय. अरे तू मला सांग मी कुठं बसलोय शिवा तू गादीवर बसला शिवा मला एक प्रश्न पडलाय. तुला पण घेतोय शिवा अरे शिवा मला एक प्रश्न पडलाय. अरे तुला एक प्रश्न पडलाय तो ह्याला उत्तरायचा राम खोर शिवा शिवा या राज दरबारामध्ये एखाद्या गरीब शेतकऱ्याची मुलगी जर कोणी पळवून नेली तर त्याने काय करावं. आता सगळे शांत राहा ऐका उत्तर ऐका ऐक रे जीवा हा गरीब बोलाय म्हणून शांत बसतो येस शिवा मला फक्त उत्तर हवंय. अरे तो अमीर बोलला असतो ना तुझी वेल्डिंग केली शिवा या राजगादीच्या आजच्या दिवसाचा राजा तू. अरे मला कॅबिनेटनी जोडतोय रे बाबा मग शिवा या राज दरबारात एका गरीब शेतकऱ्याची मुलगी जर कोणी पळून नेली तर त्याने काय करावं. उत्तर दे उत्तर आपला थांबलाय तांबे थांबलाय तांबे तांब्याची बायको दे शिवा शिवा अरे बाई म्हणजे पोर खेळ वाटतो काय रे तुम्हाला. आणि जर त्याची ही बायको दुसऱ्याने कोणी पळून नेली तर त्याला काय करावं. मित्र दुसरा शिवा आपण राजे आहात. विजयनगरीचे राजे राज या समोर बसलेले असताना आपल्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. एक याचक आपल्यापर्यंत आलाय शिवा. मग सांग शिवा जर त्याची ही बायको जर कोणी पळून नेली तर त्याने काय करावं. याला बघा या सगळ्यावर येतोय यांच्या त्यांच्या लोकांच्या बायकांवर येतोय बरोबर ना होय ना याला काम हवं असलं तर माझे सरळ इंटरव्ह्यूला ये काय पाईपलाईन करायच्या शिवा शिवा तुझी तुझी इच्छा पूर्ण करतो. सांग शिवा या राज दरबारामध्ये माझ्या सारख्या गरीब पामरला कोणतं बरं काम मिळेल. बरोबर ठीक आहे शिवा आज तुझा न्याय निवाडा राज दरबारात झालाच पाहिजे. शिवा राज दरबारामध्ये जय सेनापती संग्राम शिवा 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 नव्हतो शिवा शिवा
शिवा शिवा या विजयनगरीचा विश्वासू सरदार अरे विजयनगरीचा शिवा इथे असताना हा, बोल. 5 लाखच्या मुलीवरती अतिप्रसंग झालाय. कोवळ्या जीवावरती व्यभिचार झालाय, बलात्कार झालाय, खोल बलात्कार झालाय, कोण काही कुस्करला हो, गेला. पण आता कसं आहे माहितीये आणि हे कृत्य अरे आता तर आम्हाला कसं आहे माहितीये शिवा सांग शिवा ही बातमी शिवा शिवा ही बातमी महाराजांना कळली का? अरे पण आता तर आम्हाला कसं जा मग महाराजांना राज दरबारी हजर करा. ठीक आहे शिवा शिवा महाराजांना राज दरबारी हजर करा. अरे महाराजांना गुपित राम कोण? अरे महाराजांना गुपित आणि खोपीत जा शिवा महाराजांना राज दरबारी हजर करा. काय म्हणतो आपला संतोष काय म्हणतो पब्लिक सगळं उठून गेलं की मला विषय या बाबा बाथरूमच्या गाण्याला ऐकायला आता तर आम्हाला कसा माहितीये तुला कसा आहे कसा आहे कसा आहे कसा तू सांग तुला माहितीये मी आल्याला शिवा व्हॉट्सअप वरती फेसबुक वरती शिवा राज दरबारी दोन मिनिटं अरे ना डीपीचे नाही का प्लान नाही तेवढा डीपीचा पप्पी शिवा जा आणि महाराजांना राज दरबारी हजर करा. तरी आपला महाराजांची जन्म दिग्गज चिक्का महाराज सुवर्ण नगरी विजय नगरी वरती कोणाची तरी नजर लागली महाराज. किती सुवर्ण दिवस होते ज्यावेळी राणी सरकार होत्या, इथली प्रत्येक अबला सुरक्षित होती महाराज. पण आज परिस्थिती बदलली महाराज. महाराज दिवसात ढवळ्या एका आपल्यावरती अतिप्रसंग झालाय आणि माहितीये अरे ढवल्या मग तू कुठे गेला होता ढवल्या होती महाराज. माहितीये महाराज ती आपला कोण होती? अरे ज्याने ह्या राज्याला स्वतःची जमीन दिली. सेनापती असा प्रसंग घडणारा आहे तरी को अरे यांच्याशिवाय कोण आहे कोण आहे महाराज ज्यावेळी राज दरबाराची राजगादी बसवल्या जात होती, ज्यावेळी राज दरबाराची राजगादी बसवल्या जात होती त्यावेळी सरदारकी मागितली होती. तुमच्या या संग्रामाला विश्वास ठेवला चक्क प्रधानजीवर महाराज. होय महाराज. माझ्या काळजावर पाय ठेवला. महाराज ऐका पण महादोडाला आलेला आहे मन मोठं कर नाही का महाराज. ऐका जोरात ऐका कोणाच्या अभिवेश त्याला द्या प्रधानजीवरती भरोसा ठेवला त्या तुमच्या प्रधानजीला एका कोवळ्या मुलीचा नवजात कडीला कुस्करले महाराज. बलात्कार सलाय महाराज. बलात्कारने हराम खोर तुमच्या राज्यातले शिपाई चक्क सुभा करताय अहो पण तुम्ही काय महाराज.
महाराज सांगा, नीच प्रधानची भुजन याला कोणती बरं शिक्षा द्यावी? यावर तर शिक्षा झालीच पाहिजे सेनापती. त्या हरामखोराचा एवढा क्रूर महाराज क्रूर केला नाही, पण त्याला जबाबदार तुम्ही आहे. तुमचं लक्ष कुठं आहे? सेनापती ठीक आहे महाराज, मग वचन द्या महाराज. दिलं. येत्या 15 दिवसात बलात्कारी पकडला जाईल महाराज. भर चौकात विजयनगरीमध्ये राष्ट्रध्वजाखाली आपल्या पहिल्या रात्रीमध्ये पौर्णिमेला त्याचा शिरच्छेद या चौकामध्ये केला जाईल महाराज. आणि अजून एक वचन द्या महाराज. वचन वाचतोय या राजाचा सर सेनापती संग्राम. सेनापती या जनते खातर वचन काय मला प्राण देखील मागितला तेही द्यायला तयार आहे. अरे पण आमच्या प्राण काढतोय त्याचं काय? महाराज अजून विचार करा. प्रश्न जनतेचा असला तरी राजघराण्यापर्यंत येतोय महाराज. आहे तयारी? हो दिलंच. मग ऐका महाराज, ज्या मुलीवरती बलात्कार झालाय सून विजयनगरीची तिला सेनापती या राज दरबार आणि या जनतेसाठी मला तेही मान्य आहे. वा महाराज वा, काय न्याय दिलात महाराज. जो न्याय महाराजांच्या काळात होता, जो न्याय राजे राजांच्या काळात होता महाराज. धन्य झालो महाराज, धन्य झालो. विजयनगरीमध्ये आपला चाकर म्हणून सेवेला आलो महाराज. या तुम्ही ठीक आहे. 15 दिवसाच्या आत पौर्णिमेच्या सकाळी प्रधानजी भुजंग या विजयनगरीच्या चौकामध्ये भव्य स्वागताला या. जा महाराज, आपण रंगमहाली जा. 15 दिवसाची ऑर्डर घेतली. 15 दिवसात 15 शिवा अरे लोकांना बोलू दे. एक वेळ जागा वेळ बसवावी. पण 15 दिवसात तो अजून काय काय 15 दिवसाची ऑर्डर घेतली. जर 15 दिवसात पूर्ण केलं नाही जा जीवा, युवराजांना राज दरबारी हजर कर. काय दांडकला कशाला हवा? जीवा कोणाला? युवराज. शिवा युवराजांना राज दरबारी हजर करा. ठीक आहे शिवा. अरे शिवा या रस्त्याने जा. ठीक आहे शिवा, मी इकडे थांबतो. वनवे येतो, वनवे. शिवा अरे शिवा, तेच 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 करायला. हिला दादा आहे पोराचा. जा जीवा, जीवा युवराजांना राज दरबारी हजर करा. बरं शिवा, मी राजगादीवरती बसू. अरे रामखोर, जा शिवा जा, मी युवराजांना राज दरबारी हजर करा. अरे पण मला काय म्हणताय, एकटा गेलाय ना, तुम्हाला धाकटा कशाला हवाय? कशाला हवाय? शिवा कोण आहे? राजकुमार युवराज आमच्याच वयात आहे. पण तुम्ही त्याला धीर घ्या. मला काय म्हणता, युवराज आहे ना, काय काय शिकले? अरे हा शिकले असं ना. सांगा मला काय काय शिकले? हा थांब थांब थांब. नको जीवा, युवराजांना मी बोलवायला सांगितलं होतं. चक्क युवराजांची परीक्षा तुम्ही 2 सेवक होते. बरोबर आहे. खोट जीवा, आपण दोघं मागच्या गेटवर जा.
शिवा शिवा तू मागच्या गेटवर ये. शिवा ये, आपल्याला काहीतरी खासगीमध्ये बोलायचं आहे. शिवा शिवा ये. अरे पण आराम करायला पण चोरी आहे. आराम करायला चोरी आहे का? चोरी आहे का? शिवा राज दरबार आहे रे हा. शिवा शिवा काहीतरी महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे. युवराज बोला महाराज. सुखरूर कर्मा प्रधानजी आपल्या लढाईमधून पळून गेलाय. येत्या 15 दिवसामध्ये महाराजांना वचन दिलंय आणि युवराज त्या मुलीलाही वचन दिलंय. आता पटाला मुली म्हणतो. शिवा शिवा चक्क तुला मागच्या गेटवर जाईल असं शिवा दरबार शिवा जा. शिवा मागच्या गेटवर जा. शिवा युवराज आपल्याला मोहिमेवर जायला हवं. 15 दिवसामध्ये भुजंग प्रधानजी राजवाड्यामध्ये हजर झाला पाहिजे. तोपर्यंत हा येऊन चला. या निसर्गरम्य वातावरणात आता तुला थोडं बरं वाटतंय का? हो बाबा, मला आता बरं वाटतंय. बाळा काळजी करू नकोस. हा बाप तुझ्या सदैव पाठीशी आहे. पण त्या दिवशी मी काहीच करू शकलो नाही ग. नशीब आपले राजकुमार होते म्हणून तेवढ्यावरती ते थांबलं, नाहीतर तो हरामखोर. असू दे बाबा, मी अशी जाते आणि अशी परत येते. बाळा आता तू अशा अवस्थेत कुठे चाललीस? बाबा जाते आणि महादेवाच्या मंदिराचे दर्शन करून येते. बाळा पण असं एकटं सोडणं मला बरं वाटत नाही बाळा. काळजी करू नका बाबा, मी अशी जाते आणि अशी येते. बाळा ठीक आहे, तू बोलतेस ना तर काळजी घे आणि सावकाश जा. पण पोरी खरंच खरंच हे काही Thank you.
पोरी मला वाटलंच होतं, म्हणून मी तुला सोडून गेलो नाही. येड्या, माझ्या वाट्यातून बाजूला हो. अरे हरामखोरा, तुला लाज नाही वाटत का रे? एकदा केलंस ते कृत्य बरोबर नाही, आता परत आलास. नाही, त्यावेळी तो हरामखोर राजकुमारमध्ये आला. देवा, पण मी आज ती माझी इच्छा, पूर्ण इच्छा मी आज पूर्ण करणार. देवा, देवा का परीक्षा घेतोस रे आमची? अरे हरामखोरा, तुला लाज नाही का रे वाटत? लाज लाज आणि मला माझं नाव विजय. एकदा टसलो तर खेळ खलास. अरे हरामखोरा, तुला काय करावं, कसं करावं सुचत नाही रे. नाहीतर इथेच मारून टाकला तरी मी तुला. अरे हरामखोरा, गरीब माणूस दिसला म्हणून तुम्ही काही कराल. अरे गरीब बडे गरीब, एवढी श्रीमंती तुझ्या घरी असताना कसली आली गरीब आहे? हरामखोरा, जवळ जरी येण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुला या दगडाने खेचे. पाहूया तुझा पराक्रम. अरे परमेश्वरा, अरे परमेश्वरा, देवा, वाटलं होता. अरे परमेश्वरा, अरे परमेश्वरा, अरे परमेश्वरा. होय हरामखोरा, भाऊ राया आणि पाठी लागा आणि तुझा कर्तव्य काल. माझा आणि करतात कर. अरे एवढूसा आहेस तो. पाहूया तुझा पराक्रम. या जंगल कोणाकर एकदा डसलो ना तुला खेळ खल्लास. पाहूया कोण कोणाचा खेळ खलास करतो ते. ठीक आहे.
समचारीने दगा दिला म्हणून नाहीतर त्या समचारीने तुझा शिरछाद केला असता भुजंगाने. अरे हराम करा पाहूया कोण कोमत कोणाला समशील हे करतो ते. आशीर्वाद आहे. बोला सेनापती. महाराज भुजंग पकडला गेलाय महाराज. अरे वा, ही तर आनंदाची गोष्ट आहे. मग सांगा महाराज, येत्या पौर्णिमेला अजून 3 दिवस बाकी आहेत. आम्ही खातिरदारी करावी ना भुजंगाची. हो, हे तर नक्कीच. मग महाराज आपण रंगमहाली जा, युवराजांच्या लग्नाची तयारी करा. तोपर्यंत या साऱ्या जनतेला क्रूर कर्मा भुजंगाचा खरा चेहरा आम्ही दाखवतो. जरूर जरूर या महाराज आपण येतोच मी. अरे जीवा, जीवा शिवा, किती आनंदाची बातमी आज झाली आहे. हा मला पण माहिती आहे. कुर्मापुरी भेटणार कुर्मा. क्रूर शिवा, कुरूर काय तो शेणा क्रूर कर्मा भुजंग भुजंग म्हणजे शेंगभुजा. आठवते काय? काही दिसालाय. शिवा, या आनंदाच्या भरात थोडस नाच गाणं व्हावं. माझ्याने झालंच नाही. जा ए, शिवा आणि मदिरा घेऊन घ्या. आम्ही दोघंही जातो. मदिरा शिवा ज आणि मदिरा 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 घेऊन घ्या. शिवा पैसा आलं. पैसा आलं. हे फोटो काढ. शिवा शिवा जा. आपण कधीच राहिलो होतो. आम्ही दोन मिनिटं. आमचा पोकाचा इंस्टाला सगळे फॉलो लाईक सगळे करा. जीवा आता बोला. जा मदिरा आणि नाच गाण्याचा बंदोबस्त करा. मदिरा तो माझं तसं नाही. शिवा, राज दरबारात नाच गाणे झालं पाहिजे. क्रूर कर्म भुजंग पकडला गेलाय. 3 दिवसानंतर या महाली त्याची मिरवणूक काढून शिरछेद केला जाईल. जा, तोपर्यंत
शेवट या राज दरबारात नाच गाण्यानं होऊ द्या. पण माझा छेद केला होता त्याचा काय? अरे छेद केला नाही. जीवा लोलत गेला लोलत. पण जाऊ पण जाऊ जा जीवा तूही जा. पण माझ्याकडे काय नाही. जा जीवा माझा पगार नाही केला काय? सगळं हो पण माझा पगार नाही केला होता त्याचा काय? गोर जीवा. धरा पाहुणा जरा सणाची मना जीवा ही बाई या दरबार काय करते? सणाची मनाची पोटासाठी नाचते भरवा गुणाची पोटासाठी नाचते भरवा गुणाची पोटासाठी नाचते भरवा गुणाची लाज धरा पाहुणा जरा सणाची मनाची लाज धरा पाहुणा जरा सणाची मनाची पोटासाठी नाचते भरवा गुणाची पोटासाठी नाचते भरवा गुणाची पोटासाठी नाचते भरवा लाज धरा पाहुणा जरा सणाची मनाची लाज धरा पाहुणा जरा सणाची मनाची सणाची मनाची पोटासाठी नाचते भरवा गुणाची पोटासाठी नाचते भरवा गुणाची पोटासाठी नाचते भरवा गुणाची शिवा मला दारू झाली का शिवा? शिवा 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 ही राज दरबार बाई शिवा शिवा शिवा
सुंदरी राज दरबारामध्ये कुठे होती शिवा? कोण आहे शिवा? कोण होय शिवा? शिवा आज मला मदिरा बाजली शिवा. राज दरबारात तुझी बायको तर आली नाही का शिवा? आणि म्हणजे तुम्ही काय बोलले शिवा आज वाली पाठव अरे पगार तर देतो ना रे तुम्हाला. पगार म्हणजे शिवा पैसा आली कशी? कसंही कमी शिवा तुझ्या बायकोची परीक्षा घ्यायची आहे मला. शिवा लक्षात ठेवा माझ्या बाजूला शिवा अरे राज दरबारात आली, कदाचित तिची काही अडचण असेल. विचारा आज राहून नाही शिवा शिवा माझा शूर सेवक आज तू पहिल्या गेटवर राहा. राज महाराज चक्क सांगला बायकोला पलवून शिवा नाही शिवा काय नाही तुझी बायको नाहीये अरे तुझी आता मी भिडली शिवा. अरे नाच गाण्यावाली आली रे शिवा. सांग मला शिवा काय सांगू काय नाव तुझ्या बायकोचं? शिवा एखादं गाणं अजून होईल का रे? बायकोच्या मध्ये आले ना अरे शिवा शिवा मी सेनापती ना रे शिवा. एखादं गाणं होऊन जाऊ दे. ए बोला मिसेस जरूर थांबा शिवा आज माझ्या बायकोची मजा शिवा मला मध्ये आली. माझ्या बायकोला मला काय आली का कोणासोबत पाल्यासोबत अरे गजा शिवा 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 एक गाणं होऊन जाऊ द्या शिवा. तिरुपती कपुरा काय नाव आहे तिरुपती कपुरा शिवा सांग मला तुझ्या बायकोचं नाव. मी घेतो तिच्यावर गाणं शिवा तुझ्या बायकोचं नाव सांग. हर्षदा दारूसाठी नवरा ग माझा मेलेला उठल दारूसाठी नवरा ग माझा मेलेला उठल कधी माझ्या घरदार दारू सुटल कधी माझ्या घरदार दारू सुटल राज 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 शिवा सगळं झालं दारू पिली दारू हित मग हागलास कुठं मांडाखाली अरे हागलास मांडाखाली मागला कुठं मांडाखाली आता गावात झालं काय शिवा शिवा जा जातो आणि प्रधानजींना हजर करा. जा शिवा आणि प्रधानजींना हजर करा. जातोय
नंबर 1. शिवा शिवा सोडून द्या सोडून नाही. त्या विमान गो उडतोय आकाशात. जीवा शिवा आपलं जायला तयार होत आहे. आपलं जायला तयार करून. शिवा शिवा सोडून द्या प्रधानजींना. सोडला तुझा चिरेचे पाहिला. शिवा शिवा अरे त्याचे आयटम सोडला. शिवा शिवा सोडून द्या प्रधानजींना. म्हणून वा वा प्रधानजी भुजंग वा. राज दरबार विजय नगरी मध्ये आपलं सहर्ष स्वागत प्रधान. नीच प्रधान. अरे भुजंग नारे तू करळ ओकलीस करळ. होय भुजंग एका कोवळ्या भुजंग एका कोवळ्या मुलीला वासण्याची शिकार बनवलीस भुजंग. प्रधानजी नारे तू सांग भुजंग सांग काय वाटलं असेल त्या कोवळ्या जीवाला. आज मॅच कोणी जिंकलं? मॅच कोण जिंकलं? हा भुजंग जिंकला. उद्या आणि कुठली होती? कोण जिंकला? अगं यायचा कोणतरी आपला बाबूराव. काय नाव त्याचं? पारुला. शिवा अगं आपण बंद करा. भुजंग सांग भुजंग राज दरबारामध्ये प्रधानजी या सुभेदार पदावर तुम्हाला बसवलं. उत्तरेकडची सुभेदारी दिली. ज्या खाल्ल्यामध्ये ताटामध्ये खाल्लं त्याच ताटामध्ये छेद केला भुजंग. काय शिक्षा द्यावी तुझ्या या चुकीची भुजंग. अरे भुजंग सांग मला सांग. अरे बाई म्हणजे आई. बाई म्हणजे माय. 9 महिने 9 दिवस 9 सेकंद जिने तुला या उदरामध्ये वाढवलं. असह्य असंख्य वेदना सहन केल्या. यानंतर जन्म दिला. 84 योनी नंतर मनुष्य जन्म लागला भुजंग. त्याच माईवरती त्याच बहिणीवरती आणि त्याच तुझ्या घरातल्या एखाद्या आबलेवरती हात टाकताना कसे थरथरले नाहीत रे भुजंग. प्रकाश अरे काय पाहतोस. एक वेळ दे हराम करत जातात समशेर. पाहूया या हराम खोराच्या बाहुपाशात अजून किती बळ आहे. प्रकाश पौर्णिमा आज हराम खोराचा बळी दिला पाहिजे. हराम खोराचा बळी द्या द्या. राज नदीच्या राज या सणाला मानवंदना द्या.
शिवा शिवा अरे पंढरी शेपडके मला नेऊया का पालवायला नेऊया का आता मथुर जा प्रकाश जीवा शिवा जा प्रधानजींना घेऊन जा आणि प्रवेश द्वारावरती आमचा शिरच्छेद करा जा आणि सागर नागरात दौडी द्या आणि येताना प्रतिभाला घेऊन या युवराजांचं लग्न लावायचं आहे जा प्रकाश जा इथं बोलतोय कोण अरे मला कोण दिसत बाय माझी लागली टाइम झाला आटोप ही मुसला घे जेवल्याशिवाय कोण गेलं संपरे फिरव घेतात पण माहिती नाही पाच घेतात अरे ह्याला म्हणतात माझे हल्लेचे
त्याची सासू त्याला अंतरपाठ आणलास ना ये उभं राहिला ए मामा लिंबू धरा लग्न झालं तिकडं लिंबू धरा दोन मिनिटं शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल